नमस्कार मित्रांनो. अप्लाइड मॅथ्स या सब्जेक्टमध्ये डेफिनाइट इंटिग्रेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं आपलं पुढचं एक्झाम्पल आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 टू 7 क्यूब रूट ऑफ एक्स डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स आणि डीएक्स. की आपण जे पहिले एक्झाम्पल घेतलेलं सेम त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे, की याचं पण आपण आन्सर सुरुवातीला सांगू शकतो, की ते बघा आहे. इथं आपण घेतो अप्पर लिमिट मायनस हे वालं लोअर लिमिट डिवाइड बाय 2. तर आता हे 7 मायनस 0 म्हणजे मिळणार 7 आणि डिवाइड बाय 2. तर बघा हे आपलं याचं फायनल आन्सर असणार आहे. आता हे याच टाइपनी सोडवायचं आहे किंवा याचं उत्तर मिळतं हे आपल्याला कसं समजलं तर इथं डिव्हाइडमध्ये 2 टर्म्स आहेत. त्यापैकी एक टर्म इथं ऑलरेडी वरती आहे. मग आपण एक प्रॉपर्टी यूज करतो इंटिग्रेशनची. त्या प्रॉपर्टी यूज केल्यानंतरनं ही जी दुसरी टर्म आहे ती आता आपल्याला वरती मिळणार. तर सगळ्यात पहिलं हे आपण कसं सिम्प्लिफाय करतो? त्याला घेतो I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 7 हे वालं क्यूब रूट ऑफ एक्स डिव्हाइडमध्ये क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स डीएक्स हे आपण आहे तसं घेतो. हे आपलं बनतं इक्वेशन नंबर 1 बरोबर. यानंतर आपण काय करतो? ते आपली प्रॉपर्टी यूज करतो. प्रॉपर्टी अशी आहे, की लोवर लिमिट 0 आहे. अप्पर लिमिट समजा या ठिकाणी आहे तर आपण घेतो a. मधलं फंक्शनला आपण घेतो एफ ऑफ एक्स आणि डीएक्स इज इक्वल टू. या ठिकाणी आपण हे वालं सगळं आहे तसं घेणार, की इंटिग्रेशन एफ ऑफ ए सॉरी इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ आता ज्या ह्या फंक्शनमध्ये जिथं-जिथं एक्स असतो, त्या एक्सच्या इथं आपण घेतो ब्रॅकेट. त्या ब्रॅकेटमध्ये सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट आणि हे डी-एक्स आहे तसं. मग आपण काय करतो? फक्त फंक्शनमधल्या ज्या ठिकाणी एक्स असेल त्या ठिकाणी ब्रॅकेट घेऊन ब्रॅकेटमध्ये सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट घेतो. मग सेम आता ही प्रॉपर्टी जर आपण इक्वेशन नंबर 1 ला जर यूज केली, तर आपल्याला काय मिळणार? इथं हे आहे तसं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 7 इथं मिळणार क्यूब रूट ऑफ आता एक्स आहे. एक्स म्हणले की आपण घेणार ब्रॅकेट सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट. बरोबर म्हणजे 7 टोटल डिव्हाइड बाय इथं पण परत क्यूब रूट ऑफ इथं असणार आहे ब्रॅकेट, त्या ब्रॅकेटच्या सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट प्लस परत या ठिकाणी क्यूब रूट ऑफ आपण घेतो आता इथं 7 आहे तसं येणार बघा सुरुवातीला 7 मायनस आणि त्यानंतर एक्स आहे. मग इथं आपण घेणार ब्रॅकेट सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट म्हणजे 7 आणि हे डी बघा हे असं आपण यूज केलं. काय केलं आपण? इथं वरती एक्स आहे त्यासाठी घेतला ब्रॅकेट सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट. डिव्हाइड मधला सुद्धा इथला एक्स त्यासाठी घेतला ब्रॅकेट सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस त्याआधी अप्पर लिमिट. इथला 7 मायनस आहे तसं एक्स आला की आपण घेतला ब्रॅकेट त्या सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त हे 7 अप्पर लिमिट. आता या ठिकाणी आपण या प्रत्येकाचं जर ब्रॅकेट काढलं तर मिळणार आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 7 क्यूब रूट ऑफ आता या पहिल्यातल्या रूटमधलं जर ब्रॅकेट निघालं, तर हे 7 मायनस एक्स आहे तसं मिळणार आहे. हे दुसरं सुद्धा जर डिव्हाइडमधला क्यूब रूट इथलं सुद्धा ब्रॅकेट काढलं, तर हे सुद्धा 7 मायनस एक्स आहे तसं प्लस आता या ठिकाणचं जर समजा आपण ब्रॅकेट काढलं, क्यूब रूट ऑफ हे वालं 7 आहे तसं. इथला ब्रॅकेट निघाला, की ब्रॅकेटच्या बाहेरचा हा पुढचा मायनस या दोघांना सुद्धा मल्टिप्लाय होणार आहे. मग हे -7 असं मिळते मायनस, मायनस प्लस एक्स डी-एक्स हे असं मिळणार. आता जर आपण सिम्प्लिफाय केलं, इथला वाला +7 आहे. +7 आणि -7 बघा हे दोन्ही होऊन जातील कॅन्सल. मग आता इथं शिल्लक काय राहतंय? तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 7 हे मिळते क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स टोटल डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स डी-एक्स हे असं आपल्याला मिळते. असं हे सिम्प्लिफाय करून झाल्यावरती फक्त परत इक्वेशन नंबर 1 बघायचं. इक्वेशन नंबर 1च्या डिनॉमिनेटर मधली टर्म बघायची. बघा सुरुवातीला क्यूब रूट ऑफ एक्स आहे. मग हे सुद्धा तसंच रिअरेंज करायचं. पहिलं क्यूब रूट ऑफ एक्स घ्यायचं. मग प्लस आणि त्यानंतर आहे क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स. मग इथं पण सेम तसंच घ्यायचं. तर काय मिळणार हे? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 7 क्यूब रूट ऑफ हे न्यूमरेटरचं आहे तसंच घ्यायचं. 7 मायनस एक्स फक्त डिव्हाइड मधलं क्यूब रूट ऑफ एक्स पहिलं प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स हे त्यानंतर आणि हे डी-एक्स. हे आपलं आता बनतं इक्वेशन नंबर 2. आता आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची ॲडिशन करतो. मग काय मिळणार? हे लेफ्ट साइडला आय प्लस आय. दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट साइडला आय आहे आणि आय. तर इथं घेतलं आपण आय प्लस आय. इक्वेशन नंबर 2 ची राइट साइड पहिली लिहून घ्यायची. ते आहे इंटिग्रेशन 0 टू 7 क्यूब रूट ऑफ एक्स टोटल डिव्हाइड बाय क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स डी-एक्स आणि इक्वेशन नंबर 2 ची पण राइट साइड प्लस इंटिग्रेशन 0 टू 7
क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स डिवाइडमध्ये क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स आणि हे डी-एक्स. हे तसं मिळतं आपल्याला. आता जर आपण हे पुढे सिम्प्लिफाय केलं, काय मिळणार आहे? आय प्लस आय, तर 2i इज इक्वल टू, आता तुम्ही जी गोष्ट ऑब्झर्व्ह केली, दोन्हीही या प्लसच्या दोन्हीही टर्मचं इंटिग्रेशन लोवर लिमिट, अप्पर लिमिट सेमच आहे. मग ते आपण घेतो एकदाच. आणि डिव्हाइडमधली जर तुम्ही टर्म बघितली बघा, यांची ॲडिशन करायची, पण दोन्ही पण ठिकाणच्या डिव्हाइडमधल्या टर्म सेमच आहेत. मग ते आपण एकदाच घेतो. क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स आणि हे डी-एक्स. आणि आता या ठिकाणी तुम्ही डिव्हाइडमध्ये व्हॅल्यू आहे तशी घेतली तरी चालते न्यूमरेटरमध्ये, किंवा या ठिकाणचा पहिला न्यूमरेटर तो आहे तसा घेतला, क्यूब रूट ऑफ एक्स प्लस, आणि दुसरा न्यूमरेटर तो आहे क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स. मग आता इथला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही सेम आहेत. हे होऊन जातील कॅन्सल. हे तसं दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे फक्त शिल्लक राहिलं 1. आपल्याला हे काय मिळणार? 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 7 1 डी-एक्स. आता फक्त ह्या 1चं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. आता 1चं इंटिग्रेशन काय मिळतं हे तुम्हाला माहिती आहे, की 2i आहे तसं 1चं इंटिग्रेशन म्हणजे इथला हा व्हेरिएबल मिळतो. म्हणजेच एक्स या ठिकाणी लोवर लिमिट 0, अप्पर लिमिट 7 असं मिळणार. आता जर आपण हे पुढे सॉल्व्ह केलं तर काय करतो? अशा डेफिनेट इंटिग्रेशनच्या ह्याच्यामध्ये आपण आपलं ॲन्सर मिळालं, की जिथं कुठं व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलला एकदा आपण अप्पर लिमिट पुट करतो. म्हणजे आता एक्सच्या जागी 7 पुट करणार. मध्ये मायनस कंपल्सरी आणि एकदा लोवर लिमिट पुट करतो म्हणजे 0. मग आता हे मिळते 2i इज इक्वल टू 7 मायनस 0 म्हणजे राहणार शिल्लक 7, आणि इथला मल्टिप्लायला 2 या बाजूला डिव्हाइडमध्ये येऊन जाईल. मग i इज इक्वल टू मिळते 7 डिव्हाइड बाय 2 बघा. हे झालं आपलं याचं फायनल सोल्युशन, की जे आपण आधीच पाहिलं होतं, की आपल्याला असं 7 डिव्हाइड बाय 2 मिळणार आहे. तर हा टाइप एकदम सोप्पा आहे बघा. पेपरला हा पडतोच. या टाइपचे भरपूर एक्झाम्पल असतात. 1, 2, 3 तरी एक्झाम्पल या टाइपचे असतात. याची चांगली प्रॅक्टिस करा आणि या टाइपचे भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करा तुम्ही. यातले ट्रिगोनोमेट्रीच्या टर्म्समध्ये सुद्धा एक्झाम्पल पेपरला पडतात.